नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे मनापासून स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये एक अशी वेळ चालू असते की जेव्हा आपल्याला कोणताही मार्ग मिळत नाही, कोणतीही वाट दिसत नाही, अक्षरशः जीवनामध्ये पूर्णतः सर्व काही ब्लँक झालेलं असतं आणि आपल्याला असं वाटतं की आता काहीही उरलेलं नाही आहे, आता सगळं काही संपलेलं आहे. ही वेळ जेव्हा आपल्या जीवनामध्ये येते तेव्हा खरंच भयंकर असा त्रास आपल्याला होत असतो. मानसिक त्रास तर विचारूच नका. तर अशा या वेळेमध्ये जेव्हा आपल्यापुढे कोणतीही वाट, कोणताही मार्ग दिसत नाही आणि आपण मानसिकरित्या पूर्णतः खचून गेलेलो असतो आणि थकून गेलेलो असतो. सगळ्या गोष्टींशी लढता, सगळ्या गोष्टींशी भिडता संपूर्णतः आपण स्वतःला सरेंडर केलेलं असतं की आता मी काहीही करू शकत नाही आणि स्वतःवरचा विश्वास हा पूर्णपणे उडालेला असतो. आत्मविश्वास नावाची गोष्ट ही बाकीच नसते. तर अशा या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की खरंच आता आपल्यासोबत कोणीही नाही आहे. आपली वाईट वेळ चालू आहे, पण आपल्यासोबत आपलं असं जे आपल्याला सपोर्ट करेल, जे आधार देईल, असं कोणीही आपल्या आयुष्यामध्ये आता उरलेलं नाही आहे किंवा कोणीही सोबत नाही आहे असं आपल्याला वाटायला लागतं. पण समजून घ्या की ही वेळ आयुष्यामध्ये कायमस्वरूपी टिकणारी नाही आहे. कारण वेळेनुसार सर्व गोष्टी ह्या बदलत असतात. दुःख असो किंवा सुख असो, कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी टिकत नसते. गोष्टी या बदलत राहतात, वेळेनुसार बदलत असतात. फक्त त्यासाठी थोडासा संयम ठेवा, धीर ठेवा. सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील, पण त्यासाठी योग्य वेळ यायला हवी. फक्त तुमची वेळ येईपर्यंत शांत राहा, संयम ठेवा, धीर धरा. बस. स्वामी आहेत ना. जोपर्यंत तुमच्या हातात गोष्टी होत्या तोपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी फेस केल्या, तुम्ही सामना केला सगळ्या गोष्टींचा. पण आता तुमच्या हातामध्ये काहीही नाही आहे आणि तुम्ही आता काहीही करू शकत नाही आहे. तर स्वामींपुढे जा आणि स्वामींकडे सगळं काही सोपवा. स्वामी तुम्ही पाहून घ्या आणि स्वामींना सर्व काही सोपवून द्या. स्वामी सर्व पाहून घेतील. लक्षात ठेवा, स्वामी ब्रह्मांड नायक आहे. त्यांनी हे संपूर्ण ब्रह्मांड रचलेलं आहे. तेच करते आणि करविते आहेत. त्यामुळे स्वामींच्या मर्जीशिवाय, स्वामींच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलत नाही. त्यामुळे स्वामी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे त्यांच्यापुढे तुमच्या आयुष्यातील संकटे ही तर अगदी क्षुल्लक आहेत. त्यामुळे सर्व काही स्वामींवर सोपवून मोकळे व्हा. स्वामींचे नामस्मरण चालू करा. कारण लक्षात ठेवा, वाईट वेळेमध्ये आपल्या मनामध्ये असंख्य निगेटिव्ह विचार हे येत असतात, जे आपल्याला नेगेटिव्ह बनवतात, नेगेटिव्ह करतात. तर त्यासाठी तुम्ही ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी, स्वतःला पॉझिटिव्ह करण्यासाठी, माइंड पॉझिटिव्ह तुमचं राहण्यासाठी तुम्ही स्वामींचे नामस्मरण चालू करा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप चालू कराल, स्वामींचे स्मरण चालू कराल, तेव्हा नक्कीच तुम्हाला स्वामी वाट दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच तुमच्या आयुष्याला स्वामी काहीतरी वळण नक्की देतील. स्वामी काहीतरी मार्ग नक्की तुम्हाला दाखवतील. विश्वास ठेवा. फक्त स्वामींचे स्मरण चालू करा. कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे आहेत, भक्कमपणे उभे आहेत. ते तुमचा आधार आहेत. फक्त विश्वास ठेवा, स्वामी आहेत. या उक्तीवर विश्वास ठेवून राहा. या उक्तीवर विश्वास ठेवून जगा. स्वामी सगळं काही पाहतायत आणि स्वामी एक दिवस नक्की तुमच्या मनासारखा दिवस आणतील, जेव्हा तुम्हाला वाटेल की अरे, हे तर आपल्या नशिबात सुद्धा नव्हतं आणि स्वामींनी तेही दिलं. ज्याचा आपण विचार केलेला नव्हता तेही स्वामींनी दिलं. ज्याची आपण कल्पना केलेली नव्हती तेही स्वामींनी दिलं. स्वामींना ओंजळभर मागावं आणि स्वामींनी आभाळभर द्यावं.
असं स्वामींचं आहे. त्यासाठी स्वामींच्या सेवेत या. जास्त काही नाही, फक्त तुम्ही साधी, सरळ आणि सोपी सेवा म्हणजेच स्वामींचे नामस्मरण चालू करा. जेव्हा तुम्ही स्वामींचे नामस्मरण चालू कराल तेव्हा निश्चितच तुमच्या डोक्यामध्ये येणारे अगणित विचार जे आहेत ते कंट्रोलमध्ये येतील. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये येईल, तुमचं माइंड पॉझिटिव्ह होईल. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही स्वामींचे स्मरण कराल तेव्हा इतर गोष्टींवर तुमचे लक्ष जाणार नाही. मग ते तुमच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स असो, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, ज्या काही अशा गोष्टी ज्याचा तुम्हाला खूप त्रास होतो आहे त्या तुमच्या पुढे येणार नाहीत आणि तुम्ही नामस्मरणामध्ये बिझी राहाल. त्याचबरोबर जेव्हा नामस्मरण आपलं वाढत चालतं तेव्हा आपल्यामधील जो कॉन्फिडन्स आहे तोही आपोआप वाढत जातो. आपण स्वतःवर कुठेतरी विश्वास ठेवायला लागतो. त्याचबरोबर आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव होते आणि सर्व गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि आपल्या मनासारखे दिवस हे सुरू होतात. त्यासाठी स्वामींच्या सेवेमध्ये या. लक्षात ठेवा, कोणतंही संकट हे स्वामींपेक्षा मोठं नाही आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना, प्रत्येक अडथळ्यांना ठणकावून सांगा की तुझ्यापेक्षाही माझे स्वामी खूप मोठे आहेत आणि खरंच तसंच आहे. स्वामींसाठी तुमच्या आयुष्यातील संकटे म्हणजे अगदी क्षुल्लक आहे. स्वामी करते आणि करविते आहेत. फक्त एकदा अनन्य भावाने स्वामींना शरण जा. अनन्य भावाने स्वामींचे चिंतन करा. स्वामी नक्कीच तुमच्या जीवनाचा योगक्षेम स्वतः वाहतील. स्वामी नक्कीच तुमच्या जीवनाची नौका स्वतः वल्हवतील. त्यामुळे सर्व काही सोपवून द्या, स्वामींकडे सोपवून द्या. त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या स्वामींकडे सोपवा. जे तुमच्या हातात आहे ते तुम्ही करा. तुमचे कर्म हे तुम्ही करत राहा. फळाची अपेक्षा करू नका. लक्षात ठेवा, स्वामी सांगतात की तू तुझी मेहनत ही प्रामाणिकपणे कर. तू तुझे कर्म हे इमानदारीने कर. तुला फळ द्यायचं की नाही हे आम्ही ठरवतो. आणि लक्षात ठेव, जेव्हा तुझे कर्म हे प्रामाणिक असतील, जेव्हा तुझी मेहनत ही इमानदारीने असेल तेव्हा नक्कीच आम्ही तुला योग्य वेळ आली की तुझ्या कर्माचे फळ, तुझ्या मेहनतीचे फळ नक्की तुला देऊ. तू फक्त तुझी मेहनत करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस. आम्ही योग्य वेळी योग्य ते तुझ्यासाठी नक्की देऊ, असं स्वामी सांगत असतात. स्वामींच्या सेवेत या. जीवनाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की ज्याला खूप सारे चमत्कार पाहायचे असतात त्याने स्वामींच्या सेवेमध्ये यायचं असतं. तुमच्या जीवनामधील असंख्य असे चमत्कार हे स्वामी घडवून आणतील. स्वामी तुमचे संपूर्ण जीवनच बदलून टाकतील. स्वामी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलवून टाकतील. स्वामी तुमचं संपूर्ण भविष्य बदलवून टाकतील आणि स्वामींच्यामुळेच तुमच्या जीवनाचा, तुमच्या आयुष्याचा, तुमच्या भविष्याचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण जीवन तुमचं स्वामीमय होईल. विश्वास ठेवा, फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. आयुष्यामध्ये कितीही चढ उतार आले, कितीही दुःख आले, कितीही संकटे आली, समस्या आल्या, कितीही अडथळे आले, कितीही अडचणी आल्या, तरीही स्वामींचे नामस्मरण सुरू ठेवा. नक्कीच स्वामी स्वतः तुम्हाला मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाही. योग्य वेळी जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन नक्कीच तुमची मदत केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा अनुभव तेव्हाच आपल्याला येतो जेव्हा आपलं जीवन हे स्वामीमय होऊन जातं. आणि जीवन जर स्वामीमय करायचं आहे तर काही नाही, फक्त रोज सातत्याने स्वामींचे स्मरण करत राहा. आणि चालता, उठता, बसता, खाता, पिता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही स्वामींचे स्मरण करा. असं नाही आहे की तुम्ही एका ठिकाणी बसून किंवा तुमचे काम सोडून तुम्ही स्वामींचे स्मरण करू शकता किंवा नामजप करू शकता. नाही, तुम्ही अखंड नामस्मरणही करू शकता की जेव्हा तुमचं काही काम चालू असेल, तुम्ही खात असाल, पीत असाल किंवा जेव्हा तुम्ही चालता, उठता, बसता, तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्ही स्वामींचे नामस्मरण हे सुरू ठेवू शकता. आणि जेव्हा आपण नामस्मरण करायला लागतो ना तेव्हा आपल्याला आपल्या आजूबाजूला
पॉझिटिव्हिटी जाणवते, पॉझिटिव्ह लोक आपल्या आयुष्यामध्ये यायला लागतात, सर्व गोष्टी अगदी आपल्या मनासारख्या घडायला लागतात. तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा तुम्ही स्वामींचे स्मरण करत असता तेव्हा सूक्ष्म रूपामध्ये स्वामी तुमच्या अवतीभवती असतात, कारण तुम्ही स्वामींचा जो मंत्र आहे त्या मंत्राचे नामजप हे करत असता, त्या मंत्राचा जप करत असता, तर त्या नामामुळे त्या मंत्रामुळे स्वामी साक्षात रूपी तुमच्या आजूबाजूला सूक्ष्म रूपामध्ये तुमच्या अवतीभवती असतात. आणि हा अनुभव तेव्हा तुम्हाला नक्की येतो जेव्हा तुमच्या आयुष्यात असंख्य प्रॉब्लेम्स असतात आणि तुम्ही अचानक स्वामींचे स्मरण करायला लागता, जप करायला लागता आणि तुम्हाला समजतं की अचानक एवढ्या संकटामध्ये आपण होतो, एवढ्या गोष्टींनी आपण वेढलेले होतो, तरीसुद्धा अचानक सगळ्या गोष्टी हळूहळू व्यवस्थित होत गेल्या आणि अगदी आपल्या मनाप्रमाणे सर्व काही घडत गेलं, होत गेलं. त्यासाठी स्वामींच्या सेवेत या, लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट ही कायमस्वरूपी टिकणारी नाही. आज जरी तुमची वाईट वेळ चालू असेल तरी तुम्ही स्वामी सेवेत या, स्वामींचे स्मरण करा आणि आजचा हा व्हिडिओ संपला की लगेच स्वामींचे नामस्मरण हे सातत्याने चालू करा, सुरू करा. नक्कीच तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. स्वामीच आहेत जे आपलं सर्व दुःख हे पाहत असतात, जे आपले कर्म हे पाहत असतात. स्वामींपासून काहीही लपत नाही. स्वामींना सगळं दिसतं, स्वामी सगळं पाहत असतात आणि योग्य वेळ आले की स्वामी आपल्या कर्माचं फळ किंवा जे आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्याला देत असतात. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामीच आहेत जे आपल्या जीवनाचा भाग्योदय करणार आहेत. स्वामीच आहेत जे आपलं संपूर्ण आयुष्य स्वामीमय करणार आहेत, बदलणार आहेत. त्यासाठी स्वामींची साधी सरळ सोपी सेवा सुरू करा. वेळ मिळत नसेल तर तुम्ही नामस्मरणाची सेवा करू शकता. जर वेळ असेल तर तुम्ही बाकीच्याही सेवा स्वामींच्या सुरू करू शकता, नित्यसेवा करू शकता आणि आपले जीवन बदलू शकता. तर स्वामी भक्तांनो, आजचा हा स्वामी विचार किंवा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. भेटूयात पुन्हा एकदा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.